हिम्मत एवढी मोठी ठेवा की तिच्या समोर नशिबाला पण झुकावं लागेल. मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट गोकुळ कदम, लीगल अँड रिअल एस्टेट कन्सल्टंट, पुणे येथून आपले स्वागत करतो. प्रॉपर्टी खरेदी करताना त्यामध्ये अनेक धोके असतात, परंतु ह्या धोक्यांपासून आपल्याला कसे वाचायचे किंवा काय बाबी समजून घ्यायच्या हे खूप महत्वाचं असतं. अन्यथा गुंतवणूक तुम्ही जी करणार आहात ती सुरक्षित होणार नाही, कारण ही आयुष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक असते आणि चुकीची गुंतवणूक झाली तर लाखो रुपयांचं नुकसान होऊ शकतं. म्हणूनच त्या प्लॉटचे टायटल क्लिअर आहे का हे समजून घ्या. जर टायटल क्लिअर नसेल तर भविष्यामध्ये कोर्ट कचेरी किंवा वारस नोंदी ह्या येतीलच. म्हणून मालकी हक्क स्पष्ट आहे का हे तपासा, आणि स्पष्ट नसेल मालकी हक्क तर कायदेशीर बाबी समजून घ्या. त्याचप्रमाणे प्लॉट घेत आहात आणि तुम्हाला जर स्वस्तात प्लॉट देत असतील कोणी, तर येथे तो प्लॉट येणे आहे की कृषी जमीन आहे हे समजून घ्या, कारण कृषी जमीन जर असेल तर त्याच्यावर घर बांधता येत नाही. तसेच त्या प्लॉटवर काही कर्ज काढलेलं आहे का आणि त्या संदर्भात बँकेचा काही बोजा आहे का ते देखील बघा, अन्यथा भविष्यामध्ये बँक तो प्लॉट ताब्यात घेऊ शकते. त्याचप्रमाणे एकाच प्लॉटची अनेकांना विक्री देखील होते, त्यामुळे ही बाब देखील समजून घ्या की तुम्ही कोणत्या डेव्हलपर कडनं प्लॉट खरेदी करत आहात. कारण काही प्रोजेक्ट हे मंजुरी शिवाय सुरू केले जातात विक्रीसाठी, त्यामुळे ही बाब लक्षात घ्या. तसेच कौटुंबिक वाद म्हणजेच वारस नोंद, त्या प्रॉपर्टीमध्ये वारसांना समान हक्क मिळालेला आहे का हेही तपासा. जर तसं नसेल तर भविष्यात वारस हे आडकाठी लावू शकतात आणि कोर्टामध्ये तसं प्रकरण दाखल करू शकतात. तसेच विकणाऱ्याकडे कागदपत्रे कायदेशीर आहेत की बोगस आहेत हेही देखील समजून घ्या, कारण अनेकदा कुलमुखत्यार पत्राद्वारे प्रॉपर्टी ही विकली जाते किंवा बनावट कागदपत्रांच्या आधारे देखील प्रॉपर्टी विकली जाते. सर्वात महत्वाचं म्हणजे प्लॉट खरेदी करताना त्या प्लॉटवर जाण्यासाठी कायदेशीर हक्काचा रस्ता आहे का हे समजून घ्या, अन्यथा तोही खूप मोठा प्रॉब्लेम्स भविष्यात उद्भवतो. म्हणूनच मित्रांनो ही बाब लक्षात घ्या, प्रॉपर्टी खरेदी फक्त गुंतवणूक नाही तर तो भविष्याचा निर्णय असतो. म्हणूनच कायदेशीर तपासणी न करता कोणतीही गुंतवणूक करू नये.